ए, कुठे चालला गुपचूप? अरे तुम्ही कधी आलात काका? तू आत्ताच उठलास वाटतं. हो, ते औषधाचा परिणाम राहतोच ना. औषध म्हणजे तूही माझ्यासारखं रात्री औषध घ्यायला लागलास की काय? हो, ही नाही ते औषध नाही, ही नाही 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 माझं ऍक्च्युअल डॉक्टरवाला औषध रितसर घेतो मी. डॉक्टर? हो. काय झालं तुला? जाऊ दे ना, मला असं खूप काही झालंय खरं तर, परीक्षेमुळे वगैरे असं. हो, तुझी ती सीए ची परीक्षा होती नाही का? काय झालं, कशी झाली? कुठे काय, काहीच नाही झालं. म्हणजे काही मी पेपर दिला नाही म्हणूनच सगळं झालं ना. म्हणजे तू तुझ्या त्या सीएच्या परीक्षेला सी ऑफ केलंस? नाही नाही, नेव्हर सी यू अगेन म्हणालो. अरे त्याचा अर्थ तोच रे, सी ऑफच केलंस. हो. खूप भारी वाटतं. माझ्याकडे ग्रेट न्यूज आहे. काय? आई बाबांनी आमच्या लग्नाला परमिशन दिली आहे. क्या बात आहे. सॉरी, म्हणजे तुम्ही यांना आता सी ऑफ नाही करणार? वा वा. चुंबक? अरे काय आलं? अरे रडतोय. चुंबक इकडे बघ. चुंबक इकडे बघ, काय झालं इकडे बघ. काय आलंय? आता तुमचं चांगलं होतंय बघून खूप भारी वाटलं. आमचं नाही तरी तुमचं तरी होतंय ना नीट. सो स्वीट चुंबक, डोंट वरी, तुझं पण सगळं चांगलं होणार आहे. मला पण आशा आहे. सगळ्यांना कळलं की नाही? नाही ना यार, सगळ्यांना सांगायचं. आय एम सो एक्सायटेड. मग मी जाऊन सांगतो आता. हे थांब ना, आयशूला सांगते, सांगेल सगळ्यांना. नाही, सौमित्र कुठे? बरं. त्याचं पण अभिनंदन करतो. काका एकदा अभिनंदन तुमचं. मी येतो. थँक्स यार रोकडे, थँक्स अ लॉट. मला इतकं भारी वाटतं माहितीये का. हो, पार्टी. अरे ऑफकोर्स यार, आपण पार्टी केलीच पाहिजे माहितीये का. एकदम दणक्यात पार्टी करूयात. हा, येस येस येस, सगळ्यांना सांगते मी. ओके, येस. चल 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 चल, बाय 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 बाय. सगळे प्लॅन्स ठरतायत अचानक, त्यामुळे. काय आलं, तुम्ही का असे बसलात? सॉरी, मी तुम्हाला स्टॅच्यू केलं आणि मी विसरलीये का? ओके, ओव्हर गाईज, ओव्हर. स्टॅच्यू ओव्हर. काय झालंय? बस ना मैत्री. काही सिरियस आहे का? वेल, तुला कसं सांगावं कळत नाहीये मला. एक मिनिट, तुमचा विचार परत बदललाय का? कोण होतं का? आहेत ते. सॉरी 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 सॉरी. तू काहीतरी बोलत होतीस ना? मैत्री, प्रत्येक नात्याला भावनेचा आधार असतो. म्हणजे कसं, सगळीच नाती ही भावनांनीच बनलेली असतात. आई प्लीज, प्रस्तावना खूप झालीये. जे काही सांगायचं आता थेट सांगा दोघंही, प्लीज. नाहीतर काय, ती गोल गोल फिरवून सांगतेस. राहू दे, मीच सांगतो. मैत्री, अबे प्लीज, एकदम नको. मैत्री, बस ना, बस. तर मैत्री, आता आम्ही जे सांगणार आहोत, म्हणजे ही जे काय सांगणार आहे, म्हणजे मी जे काही सांगणार आहे
ते ऐकताना यू प्लीज बी स्ट्रॉंग. प्लीज इमोशनली रिॲक्ट होऊ नकोस बाळा. कारण मला तुझा स्वभाव माहिती आहे. तू खूप इमोशनल आहेस, खूप इम्पल्सिव्ह आहेस. अर्थात त्याला आम्हीच कारणीभूत आहोत, पण डेफिनेटली गेल्या काही दिवसांमध्ये तुझा स्वभाव खूप खूप बदलला आहे आणि खरंच खूप छान आहे ते. म्हणूनच मला असं वाटतंय की तू प्लीज आता जे मी सांगते ते जरा शांतपणे ऐकून घे. घे मैत्रेयी. इट्स टू बोरिंग. मैत्री, आम्ही डिवोर्स घेतोय. अभय, अभय प्लीज. का? हा? मैत्री, मैत्री, सॉरी. किती इमोशनल आहे ती. अभय, लोकांचे इमोशन्स, फिलिंग्स, सेंटिमेंट्स तुला काही घेणं देणंच नाही ना त्याचं. तिच्याही नाही आणि माझ्याही नाही. तू उगाच इमोशनल होण्यात काय पॉइंट आहे मला सांग. इट्स अ प्रॅक्टिकल डिसिजन. मैत्री, डोंट गेट एक्साइटेड. टेक इट इझी. शांतपणे म्हणजे हे बघा, मी कसं रिॲक्ट व्हायचं हे तुम्ही नका ठरवू प्लीज. माझं लग्न होणार आहे आता आणि माझे आई बाबा मला येऊन सांगतात की आम्ही डिवोर्स घेतोय. थोडासा वेळ द्या मला प्लीज. नमस्कार. आकाशवाणी रेडिओ स्टेशन का? बरं, आत्ताच एक कहर बातमी कळलेली आहे. कहर म्हणजे अतिकहर. असं आहे की मैत्री पारसनीस आणि सौमित्र ठोंबरे यांच्या शुभविवाहाचा बार उडवून टाकावा अशी परवानगी पारसनीस आईवडिलांनी दिलेली आहे. शपथ, काय सांगतोयस? कधी? आत्ता या घडीला मला मैत्रीकडनं कळलंय जस्ट. खूप भारी, खूप भारी. सुरू करा मग काम तुमचं नॉर्मल, कसलं? अख्ख्या जगाला कळवून टाकण्याचं. चुंबक ऐक ना, तू कळवतोस का रे यावेळी सगळ्यांना प्लीज? अरे मला बरं नाहीये जरा, म्हणून. का ग, काय झालं तुला? चुंबक आपण नंतर बोलायचं का? मी जरा आराम करते आत्ता. हा प्लीज, बाय. कर कर, आराम कर. अरे आकाशवाणी आजारी पडले तर आम्ही काय करायचं श्रोत्यांनी? चुंबक, झोप झोप झोप, तू कर आराम. चलो, मी बघतो कसं कळवायचं सगळ्यांना. अरे हिचं काय आहे? रोकडे 100 वर्ष जगणार. शिट. हा, अरे रोकडे, मी आता तुलाच फोन करत होतो. हा? काय नाही, तू जिथं कुठं असशील ना तिथून पहिला कॅफेवर ये. तुला एक गुड न्यूज सांगायची आहे. नाही नाही नाही, मला एक अत्यानंदाची बातमी तुला आत्ता सांगायची आहे. ताबडतोब ऐकून घे माझं बोलणं. राजा, ऐकून घे माझं. आम्हाला पण कळली गुड न्यूज. ये, तू ये पटकन. हे चल, हो का? आलो आलो, लगेच निघून आलो. ऐक ना, लहानपणी ना आम्ही काय करायचो, अशा मेणबत्त्या लावायचो अंधारात आणि सगळ्यांना घाबरायचो आणि आवाज काढायचो. नको नको ना, नको जायला. कोण कोण आहे?